वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ही गौरी यायला इतका वेळ का लावते? येणार तर होती ती, की फक्त बोलून गेली? येईल ना ती, की मीच उगाच वाट बघतोय? कदाचित तिला यायचंच नसेल, कदाचित तिला माझ्याशी बोलायचंच नसेल, काय माहीत. तिच्या आयुष्यात आता कोणी दुसराच आला असेल, कोणीतरी असा जो माझ्यापेक्षा जास्त चांगला असेल, जास्त समजून घेणारा असेल. मग मग माझं काय होईल? तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. हाय. कशी आहे? मी बरा आहे. हे घे तुझ्यासाठी. फुलं वा, प्रगती आहे. अरे पण खिशात घालून कोण आणते ही फुलं? बघ कशी कोमेजलेत. निदान गुलाब तरी आणायचं होतं. असं सफाई काही वाईट नाही. ते गडबडीत आलो ना, त्यामुळे ते डायरेक्ट खिशात टाकते. अगं पण चाफ्याची फुलं अतिशय सुगंधी असतात. त्यांचा सुगंध ना मन शांत करतो आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा देतात. ते जिथे फुलतात ना, तर स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. बरं बरं ठीक आहे, ठेवते. आता काय चाफ्यावर लेक्चर देत बसणार आहेस का? अगं नाही, ते सहजच. मला वाटलं तुला याबद्दल काय माहिती नसेल म्हणून सांगितलं, बाकी काय नाही. सिरियसली? असो, तू मला इथे का बोलवलंयस? तूच म्हणाला होतास ना काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बोल लवकर, मला निघायचंय, काम आहेत मला. हॅलो, कसला विचार करतोयस? लग्न वगैरे ठरलंय की काय? अरे वा, लव्ह मॅरेज करतोयस? एकदम भारी. पण मी रागवली हा तुझ्यावर. इतकं सगळं झालं आणि तू या तुझ्या मैत्रिणीला कळवलं सुद्धा Stop नाही. it! हे बघ, असं काही नाहीये. हो, एवढं चिडायला काय झालंय? मी इथे तुला एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी बोलवलंय. वेगळा म्हणजे तुला कोण आवडतंय का? तिच्याशी बोलायचंय का? अरे तुला माझी मदत हवी आहे हो ना? अगं असं काही नाहीये, तू माझं नीट ऐकून तर घे. मला आपल्या भूतकाळाविषयी बोलायचंय. मला मला तुझी माफी मागायची आहे. हे बघ, आपलं बोलणं झालंय यावर आणि मला आता पुन्हा या विषयावर नाही बोलायचंय. मला काम आहेत, मी निघते. अगं एकदम आता ऐकून तर घे. मग तू तुझा निर्णय घे. प्लीज थांब. बरं बोल, पण मी फक्त 10 मिनिटं थांबणार. त्यापुढे एकही नाही. बोल काय बोलायचं. गौरी, तुला आठवते आपण शाळेत असताना किती धमाल करायचो ते? कायम सोबत असायचो. अगं किती हुशार होतीस तू, म्हणजे आताही आहेसच. मला जेव्हा जेव्हा कंटाळा आला
तू माझं गृहपाठ करून द्यायचीस आणि कोणाला तुझं अक्षर ओळखू येऊ नये म्हणून तू डाव्या हाताने लिहायचीस. मला कोणी काही बोललं किंवा काही झालं, आजारी असलो, किती काळजी करायचीस. खरंच किती छान मैत्री होती ना आपली. गौरी, तुला आठवतंय हे सगळं? हो, पण त्याचं इथे काय? आपली मैत्री इतकी घट्ट झाली, हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे कळलंच नाही. अरे तूच म्हणायचास ना, प्रेम हे नकळत होतं, ठरवून होतं ते लग्न व्यवहार. तुझीच फिलॉसॉफी तूच विसरलास की काय? अगं, फिलॉसॉफी काय म्हणतेस? पण बघ ना, किती छान चालू होतं ना सगळं. हो, पण ते सगळं तुला कुठे आवडत होतं? तू तेच केलंस ना जे तुला हवं होतं. आणि काय बोलला होतास? आपण इथेच थांबूया. कारण काय? तर असंच मला वाटतंय म्हणून. किती छान ना. गौरी, हेच तर बोलण्यासाठी मी तुला इथे आज भेटायला बोलवलंय. गौरी, निर्णय चुकतात आयुष्यातले आणि संपूर्ण आयुष्य चुकत जातं. प्रश्न कधी कधी कळत नाही, पण उत्तर मात्र चुकत जातात. सोडवताना वाटतं आपल्याला की सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. आणि बनणारी प्रत्येक नवीन गाठ ही तुला एकट्यानेच सोडवायची असते, हो ना? विनोद, सगळ्याच गाठी ह्या एका हाताने नाही सुटत अरे. हो, ते आता मला चांगलंच कळलंय. आणि म्हणून मला आज दुसरा हात हवाय, तोही तुझा. ते आता शक्य नाहीये. माझं लग्न ठरलंय. व्हॉट? सॉरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. बस झालं इतकंच. विचारणार नाहीयेस कोण आहे तो मुलगा, काय आहे, कसा आहे, काय करतो? काहीच विचारणार नाहीयेस का तू? तुझी निवड योग्यच असेल, त्यात काही शंकाच नाही. तुझं बोलून झालंय ते. हो, निघते मी. तुला खरंच अजून काहीच बोलायचं नाहीये ना? हो, झालंय माझं सगळं बोलून. किती खरं बोलतोस ना रे. हा, तुला काय वाटतं गप्प बसून राहिल्याने सगळे प्रश्न सुटतील का? आजवर असाच न बोलता जगत आलायस, आता तरी काहीतरी बोल. कोण म्हणतं मी जास्त बोलत नाही? हं? अगं, किती बोलतो मी. हो, बोलतोस ना स्वतःशीच, मनातल्या मनात. अरे तुझ्या मनात काय चालू आहे हे जर तू बोललाच नाहीस तर समोरच्या व्यक्तीला कसं कळणार आहे? काही गोष्टी बोलाव्याच लागतात, त्या न बोलता नाहीत कळत. आणि हो, मला मनातलं ऐकू येत नाही हा. हो, नाही बोलतायत मला सगळं, नाही सांगतायत सगळ्यांना सगळं. मला भीती वाटते, जर माझ्याबद्दल सगळ्यांना कळलं तर माझा असा काहीच राहणार नाही. माझं सुख दुःख जे काय आहे ते सगळ्यांना कळेल. मी किती घाबरतो, किती कमजोर आहे ते सगळ्यांना कळेल. आणि मग ते लोक माझा काय विचार करतील आणि मग माझाच फायदा घेतील. अरे मनातलं बोलायला, सांगायला काही हक्काच्या व्यक्ती जवळ असतात की. मी तर तुझ्या जवळचीच होते ना, आपण कायम सोबत असायचो. मग तरी तुला मला सांगावंसं वाटलं नाही का रे? आणि काय रे, प्रत्येक वेळी तू फक्त स्वतःचाच विचार करणार का? समोरच्या व्यक्तीचा विचार कधी करणार? आपण इथेच थांबूया. या एका वाक्यावर सगळं संपवलंस. आजवर त्याचं कारण देखील सांगितलं नाहीयेस तू. असं कसा रे तू?
आज मला तुला हेच सांगायचंय. गौरी, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग, आणि आजवरही ते तसंच आहे. मला आयुष्यभर तू माझी सहचारिणी म्हणून हवी होतीस, आणि आताही ते तसंच वाटतंय. त्यावेळी माझ्या डोक्यात इतके विचार होते की मी काय करू काहीच कळत नव्हतं. आणि काहीही विचार न करता तू निर्णय घेऊन मोकळा झाला, हो ना? तू नेहमी हेच करत आलाय. तुला काय वाटतं ह्याचाच विचार करत आलाय. कधी विचार केला मला काय वाटत असेल? गौरी अगं, हे तू सगळं गेलाच रे सोडून अर्ध्यात. माझं काय? मी किती वेळ वाट पाहिली तुझी माहितीये? कोणत्या आशेवर जगायचं होतं मी? सांग ना. असो, तुला त्याचं काहीच नाही. गौरी अगं, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच केलं होतं. वा, माझ्या भल्यासाठी, तेही मला न सांगता, माझा विचार न करता. वा, बरं ठीक आहे. सांग बघू, काय विचार केला होतास तू? घरी आईची तब्येत खूप खराब असायची. बाबांना सुद्धा वयाने जास्त काही काम जमत नव्हतं. त्यात माझं शिक्षण, लहान बहिणीचं शिक्षण, माझं लग्न, तिचं लग्न, यात आमचं स्वतःचं असं काहीच नव्हतं. काहीच सेव्हिंग्ज नव्हत्या. मला ऍक्टर व्हायचं होतं, पण नोकरीशिवाय काहीच पर्याय नव्हता. गौरी, ह्या सगळ्यामध्ये मी तुला काय सुख देऊ शकलो असतो? इतकंच नाही तर तू माझ्यापेक्षा वयाने 2 वर्ष मोठी आहेस. आपल्या विचारात किती तफावत झाली असती. तू किती वेळ मला समजून घेतला असतास. त्यात तुझ्या घरच्यांनी तुझ्या लग्नाचा हट्ट धरला, तर मग पुढे काय? त्यात माझा हा असा स्वभाव, स्वतःला वाटेल ते वागणारा. मी तुझ्यासाठी कोणत्याच दृष्टीने योग्य नव्हतो. याउलट तू हुशार होतीस, मेहनती होतीस, आणि तुझ्या घरच्यांची परिस्थिती तशी बेताचीच होती. तुला खूप काही सहन करावं लागलं असतं. तुझ्या कधी काहीच अपेक्षा नसायच्या, पण तुला आयुष्यभर या सगळ्या दुःखाच्या संसारात मला नव्हतं ठेवायचं. तुझी फरफट नव्हती करायची. मला माझ्या प्रेमाला असा त्रासात नव्हतं ठेवायचं. तू खूप काही बेटर डिझर्व करतेस हे मला कळलं होतं, आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. ओके, अरे पण जिच्यासाठी हा निर्णय घेतलास तिला तरी विचारायला हवं होतास, तिला हा निर्णय मान्य आहे की नाही म्हणून. आणि काय रे, तुझ्या या निर्णयाने सगळं काही ठीक झालं का? तुझ्या आईचं आजार पण पळून गेला असेल, बाबांना सुद्धा खूप काम मिळालं असेल ना आता. तुमच्या खूप सेव्हिंग झाल्या असतील, मोठं घर घेतलं असशील, मोठा ऍक्टर झाला असशील, हो ना? बोल ना, आता गप्प का? अगं, मी खूप विचार केला होता याचा, की खूप मेहनत करेन, सगळं काही नीट करेन. इथेच नेहमी चुकतोस. तुला का नेहमी गरजेपेक्षा जास्त विचार करायचा असतो? तुला माहितीये, मराठीत एक छान म्हण आहे, अति तेथे माती. तुझ्या या अशा अति विचार करण्याच्या सवयीने आपल्या नात्याची माती झालीये. कळतंय का? अगं, पण आता मी काय करू? मी खूप थकलोय का आता? हे तू आता विचारतोयस? अरे मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत होते ना, मग हा निर्णय घ्यायचा अगदी मला एकदाही विचारावंसं सांगावंसं नाही वाटलं का तुला? वाटलं ना, खूपदा वाटलं, पण मला हेही माहित होतं की तू हे कधीच मान्य करणार नाहीस. तुला हा सगळा खेळ वाटतो का रे? आणि तुला काय वाटतं, या जगात फक्त तू एकटाच मुलगा आहेस ज्याच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत? अरे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात, त्या अडचणींपासून दूर नाही पळत, ते त्यांचा सामना करतात. आणि मी होते ना तुझ्या सोबत, आपण सोबत मिळून खूप काही केलं असतं. माझा
काहीच अपेक्षा नव्हत्या अरे तुझ्याकडून. फक्त तुझं प्रेम हवं होतं. आणि कुटुंबाचं म्हणशील तर याआधी जसं मी माझ्या आई वडिलांची काळजी घेतली तशी मी तुझ्या आई वडिलांची काळजी घेतली असती ना रे. तुला ऍक्टर व्हायचं होतं ना, मग मी नोकरी केली असती. अगं पण तुझ्या स्वप्नांचं काय? अरे माझं सुख स्वप्न सगळं काही तू होतास रे. आम्हा मुलींना एकदा का एखादी गोष्ट आवडली ना की आम्ही ती आजन्म जपतो रे. मग ती वस्तू असो किंवा माणसं, एकदा का त्या व्यक्तीची सवय लागली ना की मग तेच आमचं जग होतं. मला माफ कर, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. त्रास हा मला एकटीला नाही झालाय, तो तुलाही झालाय. तू दाखवत नसलास तरीही. आणि का तुला बोलायचं नसतं? दुःख झालं तरी रडायचं का नसतं? रडणं हा गुन्हा नाहीये, रडणं ही एक्सेप्टन्सी आहे रे. गौरी, एक विचारू? तुझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तुला असं कधीच वाटत नाही सगळं संपल्यासारखं? तुझ्या मनात काय एवढे विचार येत नाही? तू एवढी कशी काय सॉर्टेड आहेस ग? अरे सोपं आहे. एका वेळी एकच विचार करायचा. मनात आलेल्या प्रत्येक भावनेला एकच प्रश्न विचारायचा. आता जे वाटतंय ते खरंच खरं आहे का? आणि खरंच आता त्याची गरज आहे का? बस झालं. हे इतकं सोपं असतं? अगं पण आता मी खूप भितरलोय ग. माझा हात धरशील का? नाहीतर मी खरंच कुठेतरी हरवून जाईल. हा विचार तू हात सोडायच्या आधी करायला हवा होतास. प्लीज प्लीज गौरी, मला माफ कर. माझं चुकलं, मला माफ कर. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. मी तुला माफ तर नाही करू शकत, पण मी जी शिक्षा देईन ती तुला मान्य करावी लागेल. हो, तू म्हणशील तसं. तुझी शिक्षा ही आहे की तुला माझ्या घरी माझा हात मागायला यावं लागेल. म्हणजे काय? खरंच? अगं पण तुझं तर लग्न ठरलंय ना? नाही, अरे खरं प्रेम केलं होतं तुझ्यावर. मी दुसऱ्या कोणाचा विचार देखील करू नाही शकत. जसं तू माझ्याशिवाय नाही राहू शकला तसं मी तरी कसं राहणार आहे? तुझ्या सोबती जिंकेल मी जग सारे. खरंच खूप 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 थँक्यू. अगं तुला काय सांगू मी आज किती खुश आहे ते. गौरी, आय लव्ह यू. आय टू लव्ह यू. जिंकेल मी जग सारे. तुझ्या हात हाती येता मी तोडून आणील तारे. तुझ्या हात हाती येता मी तोडून आणील तारे. तुझ्यामुळे पूर्ण जग हे, तुझ्यामुळे पूर्ण जग हे, तुझ्यामुळे पूर्ण जग हे. तुझ्या बिन सारे अधुरे, तुझ्या बिन सारे अधुरे, तुझ्या बिन सारे अधुरे.
सोबतीने जिंकेल मी जग सारे तुझ्या सोबती